मध्य प्रदेशाच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. तर येणाऱ्या आठवडाभरानंतर आम्ही या ठिकाणी आपल्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सर्व शेतकरी बांधव करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. दोन विषय आहेत यामध्ये एक हे दोन विषय आहेत. हा दुसरा विषय आहे जे ओव्हर इन्शुरन्स आहेत. ज्या ओव्हर इन्शुरन्समध्ये 4,500 शेतकरी रायगड तालुक्याचे आहेत ज्यांना कुठलीही नोटीस न देता त्यांच्या खात्यात जी रक्कम येणारी आहे म्हणजे जो विमा त्यांचा मंजूर होणार होता त्यामध्ये कटौती केलेली आहे. यामध्ये शासनानं शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. आमच्या दोघं मागण्या आहेत आणि पीक विमा कंपनीची 31 जुलैची मुदत संपल्यानंतरही शासनानं आतापर्यंत कोणतंही महसूल मंडळ जाहीर केलं नाही किंवा त्या कोणत्या परिक्षेत्रामध्ये किंवा कोणत्या महसूल मंडळामध्ये वादळ झालं आहे या संदर्भातील कुठलीच उपाययोजना पीक विमा कंपनीने दिली नाही आहेत. दोघं बाबतीत शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत आणि दोघांच्या बाबतीत आम्ही तातडीनं आठवडाभराची वाट पाहूयात आणि त्याच्यानंतर आठवडाभरानं आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन प्रशासनासमोर करणार. आमच्या भावना तुम्ही प्रशासनाकडे. आज आपण पाहतो आहोत की 1, 4 व 6 जून या 3 दिवसांमध्ये रावेर तालुका व परिसरामध्ये मोठं चक्रीवादळ झाल्यामुळे अभूतपूर्व नुकसान केळी उत्पादकांचं झालं. या नुकसान भरपाईच्यासाठी संदर्भातील शासनानं तत्कालीन सर्व जे काही अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत पंचनाम्यांची प्रोसेस पूर्ण केली. पंचनाम्याची प्रोसेस पूर्ण होऊन आज 2 महिने झालेले आहेत. मात्र याच पद्धतीनं मध्य प्रदेशात सुद्धा वादळ झालेलं होतं आणि मध्य प्रदेशाच्या शासनातर्फे प्रति हेक्टरी शासनानं 2 लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात देऊन टाकलेली आहे. आणि असं असताना आपण पावसाळी अधिवेशनाची सर्व शेतकरी आवासून वाट पाहत होते. मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये शासनानं कुठलीही मदत शेतकऱ्यांना दिली नाही. किंबहुना 2 महिने झाल्यावरही किती रक्कम मदत मिळेल किंवा पीक विम्याचे कोणकोणते महसूल मंडळ यामध्ये बसलेले आहेत किंवा कोणकोणत्या परिक्षेत्रामध्ये त्यांनी वादळ बसवलेलं आहे या संदर्भातील पीक विमा कंपनीची सुद्धा माहिती दिलेली नाही. यासोबतच गेल्या वर्षभरापासून आपण पाहत आहोत की 4,500 शेतकरी असे आहेत जे रावेर तालुक्यामध्ये ज्यांचं क्षेत्र पीक विम्याचं घटवून त्यांनी कमी त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. मध्य प्रदेशामध्ये इथून 25 किलोमीटरवरती एक वेगळा न्याय शेतकऱ्यांना मिळतो आहे आणि त्यांच्या खात्यात रक्कम होते. मात्र इथं डबल इंजिनचं सरकार असल्यावर सुद्धा या ठिकाणी शासन अत्यंत दुर्लक्षपणे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत आणि आम्ही या मागणीच्या निवेदनासाठी आम्ही आज तहसीलदारांना जे दिलेलं निवेदन आहे हे आमचं मत दिलेलं आहे किंवा आपण आठवडाभराची आम्ही या ठिकाणी मुदत देत आहोत. आठवडाभरानंतर सर्व केळी उत्पादकांनी नुकसान झालेले शेतकरी असू द्यात व्यावसायिक असू द्यात ज्यांचं या वादळामध्ये नुकसान झालं त्या सगळ्यांना नुकसान भरपाई मिळावी या संदर्भात घ्यावी यासाठी आजचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी याकरता हे आंदोलन म्हणजे निवेदन देण्यात आलेले आहे. सरकारनं पैसे म्हणजे मंजुरी पण खात्यात अजूनपर्यंत पडलेले नाही शेतकऱ्यांच्या आणि आता पेरणीचा काळ समजा निघून चाललेला आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना म्हणजे पैसे मिळत नाही आहे. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हावे नुकसान भरपाईचे एवढंच आमचं. मान्यवर इकडे तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेले आहे की 2-3 महिन्यापूर्वी जे आपण नुकसान आपल्या परिसरात पाहिलं त्या नुकसानाची भरपाई व त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची स्पष्टता आजवर शासनाकडनं जी आहे ती शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही फार मोठी खंत आम्हाला इकडे एक शेतकरी घरातून येणाऱ्या व्यक्ती म्हणून वाटतं. शेतकऱ्यांसोबत काम करताना वाटतं की तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एवढे सर्व पुढारी असताना मुख्यमंत्री महोदयांपर्यंत त्यांनी पोहोच दाखवली, मीटिंग घेतली, एक स्पेशल कमिटी तयार केली, त्याचीसुद्धा मीटिंग पार पडली. पण आजवरही त्याच्यावरती काही त्याची जाहिरात नाही, कोणत्याही प्रकारची स्पष्टता त्याच्यामध्ये नाही. काय मदत मिळणार आहे ते तर सोडा, पण इकडे मंडळंसुद्धा जाहीर झालेलं नाही. कशा प्रकारची नोंदणी आपल्या पीक विम्यासाठी झालेली त्याच्याबद्दल स्पष्टता नाही. हेक्टरी किती मदत मिळणार त्याच्यावरती सुद्धा स्पष्टता नाही. आणि आता परत पेरणीवरती लगेच 1-2 महिन्यानंतर दिवाळीवरती शेतकरी येऊन थांबलेला आहे. पेरणीचं सीझन पण लवकरात लवकर सुरू होईल आणि अशा हालाकाईच्या परिस्थितीमध्ये जर कधी शेतकऱ्यांच्या पाठीमागे शासन उभं नसलं तर इथे शेतकऱ्यांच्या तर्फे शेतकऱ्यांच्या मार्फत आज एक निवेदन देण्यात येतं आहे की 7 दिवस शेतकरी वाट पाहणार आहे. 7 दिवसानंतर इकडे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडण्यात येईल. शासनाने गांभीर्याने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे अथवा रावेर तालुक्यातील किंवा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते जास्त शासनाची वाट बघणार नाही.